तर पिंपरीच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच असल्याचं पाहायला मिळतंय। पिंपरी विधानसभेमध्ये महायुतीमधील घटक पक्ष रिपब्लिकन पक्षाकडून या जागेवरती दावा करण्यात आलाय, तर घटक पक्षानं दावा करणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असं अण्णा बनसोडे यांनी म्हटलेलं आहे। अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे यांनी ही प्रतिक्रिया दिली। पार्टी ऑफ इंडियाकडून जे आहे आता पिंपरीच्या विधानसभेवर जो आहे तो दावा ठोकलेला आहे। कशी तुमची भूमिका असणार यापुढची? तुम्हाला माहित असेल, महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, बीजेपी, एकनाथ शिंदे गट, रामदासजी आठवले आणि रासपचा आज गेली 1.5 वर्षापासून युतीचे सरकार या ठिकाणी स्थापन होत असताना खरं तर कुठल्या पक्षाने दावा घेणं किंवा दावा जाहीर करणं हा ज्याचा त्याचा तो प्रश्न आहे। शेवटी ही लोकशाही आहे। लोकशाही पद्धतीमध्ये सर्वांना दावा करण्याचा अधिकार आहे, कुणालाही इच्छुक म्हणून जाहीर करण्याचा अधिकार आहे। खरं तर पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये गेली 15 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी काम करत आहे। वास्तविक बघितलं तर महाराष्ट्रामध्ये महायुतीची अशा परिस्थितीमध्ये असा निर्णय झालेला आहे की ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा आमदार असेल त्या पक्षाला ती जागा सोडण्यात येणार आहे। तर मला खात्री अशी आहे की पिंपरी विधानसभा मतदारसंघ खरं तर अजितदादा पवार या गटाला या ठिकाणी मी आमदार म्हणून काम करतोय। त्यामुळे मला असा विश्वास आहे जे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेणार आहे त्या निर्णयाशी मी सहमत असणार आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।